चिपळूणच्या झोपाळ्यावरून सुरू झालेला हा 75 दिवसाचा प्रवास मॅटर्निटी लिव्हमध्ये नवीन आई पण जगताना स्वतःला विसरून चालले होते तेव्हा काहीतरी वेगळं करायचं म्हणून हा प्रवास चालू केला होता. माझा अध्याय तेव्हा अवघा 2-2.5 महिन्याचा होता, आता तो 6.5 महिन्याचा आहे. माझ्या अध्यायसोबतची ती न्यूबॉर्न फेस, त्याची पहिली दिवाळी, त्याचं वॅक्सिनेशन, शाळेला दिलेली भेट, तरणी आई, प्रेमळ आजी आणि डॉक्टर आजीच्या घरी जाऊन केलेली मजा, उत्तप्पन मंदिरामध्ये अटेंड केलेला कार्यक्रम, मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी, चिपळूणला फायनली गुड बाय करून गावाकडे केलेला दौरा आणि गावाच्या मोकळ्या मातीत जगलेले ते दिवस आणि गावावरून पुण्याला कर्मभूमीला केलेला दौरा, या सगळ्या आठवणी खूप सुंदर आहेत. हे दिवस पुन्हा येणार नाहीत, पण व्लॉग्समुळे या आठवणी ताज्या करता येतात, हे दिवस पुन्हा जगता येतात. 75 दिवसामध्ये खरंच खूप शिकायला मिळालं. व्लॉगिंग दिसतं तितकं सोपं नाही. दिवसभर वेळात वेळ काढून शूट करणं, स्क्रिप्ट लिहिणं, एडिटिंग करणं हे एक टास्कच असतं, पण या जर्नीला तुम्ही खूप प्रेम दिलं. विशेष म्हणजे 75 दिवसात नवीन 75 माणसं जोडली गेली. म्हणून सुरू करते 100 दिवसाची नवीन जर्नी. व्लॉग्स टाकत नव्हते तर रोज काहीतरी मिसिंग वाटत होतं, म्हणून हे पुन्हा एकदा नवीन आठवणी कैद करूया. माझ्या अध्यायाचं बालपण त्याच्यासोबत पुन्हा एकदा जगूया. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.